आज मी एका खास व्यक्तीची मुलाखत घेणार आहे. ती आधी तर माझी बेस्ट फ्रेंड आहे माझ्या क्लासेसमधून, आणि दुसरी गोष्ट तिने आत्ताच इंटरनॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर मेडल सिक्युअर केलं आहे. अँड लेट्स क्लॅप फॉर हर. वेलकम अश्विनी जांभळे. कशी आहेस? मस्त मस्त. आणि माझा पहिला प्रश्न हा आहे की तुला इंटरनॅशनल्समध्ये जाऊन आणि तिथे सिल्वर मेडल सिक्युअर करून कसं वाटतंय? मला खरंच खूप खूप छान वाटतंय. आणि म्हणजे हे खरं तर एकदम म्हणजे बोलतात ना की खूप 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 मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की इंटरनॅशनलला जाऊन पहिल्याच अटेम्प्टमध्ये किंवा काही सिल्वर मेडल आणणं खूप खूप मोठी गोष्ट आहे. खरंच खूप मोठी गोष्ट. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की अश्विनीने खूप म्हणजे लेस दॅन अ इयरमध्ये तिने किकबॉक्सिंग जॉईन केलं आणि लेस दॅन अ इयरमध्ये तिने इंटरनॅशनल्समध्ये मेडल मिळवलं आहे. आय थिंक दिस इज अ व्हेरी बिग थिंग. आणि खरं तर तिचा किकबॉक्सिंग हा मेन स्पोर्ट नव्हता. ती कबड्डी चॅम्पियन आहे. ती अजून कुठले स्पोर्ट्स खेळतेस तू? आय थिंक की आपल्याला ते ऐकून थकायला होईल की इतके स्पोर्ट्स आहेत. जरा सांग तुझ्या स्पोर्ट्सबद्दल, तुझं प्रेम काय आहे? सर्वात आधी तर मी मेन म्हणजे कबड्डी खूप खेळली आहे. मी यू मुंबा ह्या टीममध्ये म्हणजे सिलेक्शनसाठी पण गेली होती. कबड्डी भरपूर खेळले. जॅव्हलिन थ्रो स्टेट लेवल खेळले, हॅमर थ्रो खेळले, हँडबॉल खेळले आणि ॲथलेटिक्स तर सगळ्यांनाच माहिती आहे. ते पण खूप म्हणजे भरपूर असे गेम आहेत की मी बाकी पण खेळले. आणि आत्ता जो मी मेन गेम करते कराटे आणि किकबॉक्सिंग, ह्याच्यामध्ये पण खूप छान चाललं आहे माझं. आणि आता तर तुम्ही बघितलं की इंटरनॅशनल आणि हे सगळं तर खूपच छान किकबॉक्सिंग. तुम्ही आता मोजले असतीलच की किती स्पोर्ट्स आहेत. आणि ती आता सध्या शिकते, राईट? करेक्ट. मी आता 3rd इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंग करते SIS ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी नेरूळ इथून. नाईस, व्हेरी नाईस. एवढ्या कमी एजमध्ये इंटरनॅशनल्समध्ये सिल्वर मिळवणं खूप मोठी गोष्ट आहे. बट नॉट ओन्ली किकबॉक्सिंग, ही प्रत्येक स्पोर्टमध्ये तुम्ही नाव घ्या इसका मेडल हाजीर आहे. मला अश्विनीबद्दल एक गोष्ट आवडते की सर कुठली गोष्ट शिकवतात आणि ती इतक्या लवकर ते ग्रॅस्प करते. खूप ती छान गोष्ट आहे की समजा सर एखादी किक शिकवत असतील जी खूप टफ आहे, जी कोणाला जमत नाही आहे, ही 1 गोमध्ये ट्राय करून त्यांना दाखवते की सर बरोबर आहे का. अँड सेकंड क्वालिटी ऑफ हर इज शी इज व्हेरी इनोसेंट. मला पर्सनली खूप आवडते कारण ती खूप इनोसेंट आहे. तुम्ही तिला काही बोला ओरडून, ती काहीही समोर उलट उत्तर देणार नाही. बट अपार्ट फ्रॉम दिस, विषयाकडे येऊयात. तू दिल्लीला गेलेलीस, काय मजा केलीस? खरंच आम्ही खूप मजा केली. मेन बात तर आमचे 5 दिवस जो होता पूर्ण इव्हेंट होता तिकडे खूप म्हणजे व्यवस्थित होता. दिल्ली म्हणजे खरंच सगळ्यांना आवडते असं तसं. आता बरं, आधी इंटरव्ह्यूजमध्ये सगळ्यांनी हे सांगून झालंय की अरेंजमेंट छान होती, सगळं छान होतं. बट दिल्लीबद्दल तुला काय सांगायला आवडेल? तिकडचं खाणं, तिकडचे लोक कसे आहेत? खरंच तिकडचं सगळंच खूप छान आहे. खाणं बोललं तर आम्हाला सगळ्या सोयी अगदी सुविधा इतक्या छान प्रकारे भेटल्या तिकडे जाऊन. आणि अरेंजमेंट बोला किंवा काही सगळं एकदम व्यवस्थित. आम्ही तिकडे सरोजनी नगर आणि बऱ्याच गोष्टी फिरलो तिकडे. खरंच खूप आवडला मला. दिल्ली सही है. देखो दिल्ली वासियों, आप अगर देख रहे हो तो दिल्ली बहुत पसंद आ गई है. मुंबईकरांना दिल्ली आवडली आहे. आणि हे जे ह्यांचं एवढी छान अरेंजमेंट आहे, तुम्ही बाकी इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा बघितलं असेल की सगळे अरेंजमेंट्स किंवा हायजीन किंवा खाणं सगळ्याबद्दल जे ॲप्रिशिएट करतात त्याचं श्रेय आमचे सर उमेश मोरकर आणि विघ्नेश मोरकर यांना गेलं पाहिजे. कारण ते आज होते, त्यामुळे आमचे जे प्लेयर्स आहेत आमच्या क्लासेसचे, त्यांना इतकी छान ट्रीटमेंट मिळते आहे आणि मिळेलही यापुढे. बट अजून शेवटचा प्रश्न मला विचारायला आवडेल की आता सगळे कमेंटमध्ये विचारतीलच की ही जर इंटरनॅशनल्समध्ये हिला सिल्वर मिळालं आहे तरी किती तास प्रॅक्टिस करत असेल किंवा किती वेळेसाठी, म्हणजे 5 महिने 6 महिने, तर काय सांगशील त्याबद्दल? ॲक्च्युली जेव्हापासून आम्हाला माहिती आहे की आम्ही इंटरनॅशनल खेळायला जाणार आहे त्याच्या म्हणजे आधीपासूनच नॅशनल आम्ही आधी पण खेळलो आहे. नॅशनलपासून आमची सुरुवात आहेच की हा बाबा पुढे अजून येणार, आपल्याला टुर्नामेंट असणार आहेत, आपण प्रॅक्टिस करूया. आणि त्या हिशोबाने आधीपासूनच बेसिकपासून सगळी मेहनत जी घेतली आमचे विघ्नेश मोरकर सर आणि उमेश मोरकर सर यांनी, म्हणजे आम्हाला बेसिकपासून आणि एवढ्या टेक्निक्स आणि एवढे पंचेस एवढं प्रॉपरली कोणी शिकू शकत नाही जे आम्ही त्यांच्याकडून असं शिकून जातो. आणि त्यांनी खरंच खूप मेहनत घेतली. आता इंटरनॅशनलला जाणार होतो तर त्याच्या
1-2 महिन्यापासून सर सकाळी आम्हाला 6 वाजल्यापासून अरे आपल्याला प्रॅक्टिस जायचं आहे आणि आता इथून जाऊन असं मग 3 तास सकाळी आणि संध्याकाळी बोला तर रोज रेग्युलर आम्ही 2 ते 3 तासाची प्रॅक्टिस करायचो, प्रॉपर प्रॅक्टिस. आणि सर स्वतः मेहनत घेतली त्यांनी आमच्यावर की हा बाबा त्यांचे आता दिसतंय की आम्हाला हात दुखतात आहे, पण सर नाही तुम्ही करा, पंचेस करा, आम्ही तुलाच पूर्ण आम्ही हे करू, मेहनत आहे तुमची. हां, खूप म्हणजे मी खरंच बोलेल की मी खूप हे की सरांनी आमच्यावर एवढी मेहनत घेतली आणि आम्ही म्हणून एवढ्या मोठ्या लेवलला पोचलो आणि तिकडे जाऊन आमचं जे यश आहे ते सरांमुळेच आहे. थँक्यू सो मच उमेश मोरकर सर आणि विघ्नेश मोरकर सर की तुमच्यामुळे हे प्लेयर्स घडले आहेत. आणि आता जसं सगळे म्हणत आहेत की मला ह्यांच्या सपोर्टमुळे मिळालं, मला त्यांच्या सपोर्टमुळे मिळालं, बट आय थिंक की सर्वात आधी श्रेय तुला जातं, तुम्हा प्लेयर्सला जातं, कारण तुम्ही ती जिद्द ठेवलीत म्हणून तुम्ही इथवर आला आहे. तुमच्या कोचेसचं तुमच्यावर विश्वास होतं, त्यांना माहिती होतं की तुम्ही करू शकता म्हणून तुम्ही इथवर आला आहे. सो येस, कॉंग्रॅच्युलेशन्स अश्विनी की तू इंटरनॅशनल्समध्ये सिल्वर मेडल सिक्युअर केलं आहेस. आणि असंच अजून खूप मेडल्स आमच्या क्लासेसमध्ये आणत राहा, खूप जिंकत राहा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ, हा इंटरव्ह्यू कसा वाटला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. SSKK स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.